नमस्कार, पुरंदर न्यूज या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण नेरे गावामध्ये आलेलो आहोत। जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि नेरा गाव ज्यांच्या अनेक वर्ष ताब्यात आहे, नेरेचे माजी सरपंच आणि राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले निर्व्यसनी असे आमचे दत्ता आबा चव्हाण यांच्याशी आपण या ठिकाणी हितगुज साधणार आहोत। नुकतीच बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे। या ठिकाणावर खासदार सुप्रिया सुळे पवार साहेबांच्या कन्या या ठिकाणी उभ्या राहिल्या, त्यांची उमेदवारी जाहीर झाली। अद्याप भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली नाही। मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नव्हता, रासपचा उमेदवार जानकर की ज्याचा या बारामती मतदारसंघाचा काडीचाही संबंध नाही, या उमेदवाराने 4,52,000 मतं मिळवली आणि सुप्रियाताईंना काठावर पास व्हावं लागलं की ज्या मतदारसंघामध्ये पवार साहेबांना लाखोचं मताधिक्य मिळालं होतं, अजितदादांना मिळालं होतं, एकदा तर बारामतीपेक्षा पुरंदरने जास्त मताधिक्य दिलं होतं। अशी अवस्था असताना ही घसरगुंडी राष्ट्रवादीची पुरंदरमध्ये झालेली आहे। याला काय कारण आहे? समन्वय ही एक बाब आहे। पक्ष संघटनेत वैचारिक मतभेद हे कुटुंबात सुद्धा आहेत, तसेच पक्षात सुद्धा आहेत। ते करताना तालुक्यात गावात जे सोसायटी आहे, ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे, ह्या निवडणुकीत काय जे मतभेद होतात त्या मतभेदाचा समन्वय साधला गेला नाही, म्हणून बऱ्याच वेळा काही गोष्टी अडचणीस येतात। पण आजची निवडणूक ही सोसायटी, ग्रामपंचायत नाही तर जिल्हा परिषदचा विचार करणारी नाही, ती देश पातळीवरची निवडणूक आहे। तो सगळा विचार करता सुप्रियाताईंनी ह्या मतदारसंघात असणारा त्यांचा संपर्क, केलेली कामं, सामान्य माणसापर्यंत पोहोचलेले त्यांचं जे अभियान हे सगळ्यांना भावणार आहे आणि ते लहानसहान गोष्टीवर सगळे मात करून सुप्रियाताईंना निश्चितपणाने इथं चांगलं मतदान होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। बारामती मतदारसंघात पुरंदर विधानसभा मतदारसंघ आहे, परंतु कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत सुप्रियाताई, अजितदादा, पवार साहेब की बारामती लगतचा हा विधानसभा मतदारसंघ असताना देखील तुम्ही नगरपालिकांची निवडणूक असू द्या, ग्रामपंचायतीची असू द्या, पंचायत समितीचे उमेदवार निवडीचे असू द्या, त्यावेळेस त्यांनी दुर्लक्ष केलं, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं राष्ट्रवादीची अधोगती होत गेली। राष्ट्रवादीची अधोगती होत असताना विशेषतः जेजूर नगर परिषद गेली, सासवड नगर परिषद राष्ट्रवादी औषधाला शिल्लक राहिली नाही, विधानसभेला डिपॉझिट गेलं, पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला, हा तुमचा तर जिल्हा परिषद मतदारसंघ कायम राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असं म्हणतो जायचं, तिन्हीच्या तिन्ही सीटं गेली, पुरंदर 0 झाला राष्ट्रवादी। याला काय कारण आहे? त्यांच्या विचारात आणि आमच्या विचारात जमीन आसमानाचा फरक आहे। त्यांच्या म्हणजे आता जे आमचे वरिष्ठ आहेत, दादा आहेत, सुप्रियाताई आहेत, साहेब आहेत, ह्यांच्या विचारात आणि आमच्यात फरक राहतो। आम्ही आमच्या स्थानिक पातळीवर समजा ग्रामपंचायतचं पॅनल केले, हे पॅनल सगळ्याच पक्षाचं संबंधित असू शकतं आणि राष्ट्रवादीचं असू शकतं, इतर पक्षांचं असू शकतं, तसं वरच्या पातळीवर होत नाही। त्यामुळे आमचे वैयक्तिक मतभेद, आता वैयक्तिक दुस्वास हा ह्या राजकारणाला कुठेतरी संलग्न बऱ्याच वेळा येतो आणि तो आम्ही आणला नाही पाहिजे। म्हणजे आमच्या चुका काय असू शकतील, अन्यथा वरिष्ठांनी ते संधान साधलं नाही। चव्हाण कुटुंबियांनी गेली 50 वर्ष पवार साहेबांना एकसंघपणे साथ दिली, त्यामध्ये प्रत्येक गोष्टीत बाय हुक या क्रूक तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहिलात, अनेक वेळा संघर्ष निर्माण केलात, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या, पण एरवडा जेलपर्यंत ह्या लढाया गेलेल्या आहेत। मग अशा वेळेस कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून चालेल का? लोकसभेला फक्त कार्यकर्ते पाहिजे आणि ज्यावेळेस ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या मदतीला नेत्यांनी नाही आलं पाहिजे का? आपलं काय मत आहे? त्यांना सगळ्यांचीच गरज असते, ते आम्हाला मदत करत नाहीत असे नाही, नाही तर हाकेला ओढ देत नाहीत असंही नाही। प्रत्येक प्रसंगाला ती माणसं आमच्या बरोबर आहेतच, पण बऱ्याच वेळा घटना अशा घडतात की त्यांच्या हाताबाहेर गेलेल्या असतात, अन्यथा ते प्रसंग पुढे गेल्याशिवाय त्यांना पर्याय काढता येत नाही। जिल्हा परिषदेची ही बाब अशी आहे की स्थानिक पातळीवरच्या लोकांनी जर चुकीचं त्यांना सांगितलं की ही परिस्थिती अशी आहे, तर कळत नकळत निवडीच्या बाबतीच्या चुका होऊ शकतात आणि त्याचा फटका थोडा पक्षाला बसतो। पण ह्याचा अर्थ ती त्यांनी चूक केली असं होत नाही, नाहीतर त्यांनी आमच्यावर अन्याय केलाय असं नाही। याचा अर्थ त्यांना मिळालेली माहिती चुकीची मिळते असं, किंवा ते चुकीच्या माणसांच्या आधारावर निर्णय घेतात, चुकीच्या माहितीच्या आधारावर निर्णय घेतात की ते चुकतात।
तिकीट उदाहरणार्थ दुर्गाडे सारखा माणूस असेल, टेकवडे सारखा माणूस असेल, विधानसभेला पराभूत झाले, डिपॉझिट गेले, काय अवस्था झाली पक्षाची? हे टेकवडे, दुर्गाडे ही माणसं ह्या आमच्या मतदारसंघात आहेत, त्यांच्या तालुक्यात प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्याविषयी नकारात्मक बोलण्याचा मला अधिकार नाही. मतदान झालं नाही, माझं म्हणणं काय लक्षात घ्या, झालेलं नाही ह्याचं कारण त्यांचा दारुण पराभव झाला. लक्षात घ्या, हे जे आहे जनतेने त्यांना नाकारलंय. राष्ट्रवादी पक्ष एकेकाळी टेकवड्यांच्या वेळेस जिल्हा परिषद, पंचायत समिती, जेजुरी नगर परिषद, अनेक बहुसंख्य ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे होत्या. गेल्या 10 वर्षात फार झिरोवर आली राष्ट्रवादी तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद 100% चांगली आहे. पण ही विस्कटलेली जी घडी आहे कार्यकर्ते कोणी बसवायची? ते सगळे जबाबदार जेवढी माणसं त्यात आम्ही सुद्धा असू शकतो, आमचा काय खारीचा वाटा असू शकेल नाही. तर इतरांच्या जबाबदाऱ्या विभागल्या गेल्या. कुणी 50% आहे, कुणी 75%, 100%. आमच्याही वाट्याला 2%, 5% आले असेल तर. पुरंदरमध्ये निष्ठावंत राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत, पूर्वीपासून काम करणारे, पवार साहेबांचे असतील, अजितदादांचे असतील, ते आता या प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले. त्यांना कुठे या निर्णय प्रक्रियेत समाविष्ट केले जात नाही. याबद्दल तुमचं काय मत? त्या घटना काय क्रम झाले असतील, पण आता ती वेळ नाही की त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याची. अन्यथा होतं काय, ग्रामपंचायत मी सांगितलं की छोट्या मोठ्या मतभेदांनी या वरिष्ठांनी तर सगळी माणसं पाहिजेत. नाही तर वरिष्ठांनी केलेली कामं हे समाजाच्या हिताची केली, पण आमच्यातले हे वेदावेंनी त्यांना कुठं फटका बसणार नाही याची आम्ही आता काळजी खरं घ्यायला पाहिजे. तुम्ही म्हणताय त्या गोष्टी काही बरोबरही असतील, त्यातले काही दुवे कच्चे असतील तर ते दुरुस्त करणं कामाचं आहे, पण ती आत्ता वेळ नाही. आत्ताची वेळ एकच आहे की जर एखादा माझा अपमान झाला नाही तर आणखी इतरांना कोणाला वाटलंय अपमान होतोय, तो विसरून आपण पक्षाचं काम करायला पाहिजे. तुम्ही हे म्हणता खरं आहे, परंतु मागील निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदारसंघातून 6,000 ते 7,000 मताधिक्य सुप्रियाताईंना कमी पडलं होतं. जर ही अशीच अवस्था राहिली तर याही निवडणुकीत सुप्रियाताईंना त्याचा फटका बसणार आहे, कारण त्यामध्ये फारशा परिस्थिती उलट आणखी घसरगुंडी झालेली आहे. मागच्या निवडणुकीच्या गेल्या 5 वर्षाच्या काळात बरंच पुलाखालून पाणी वाहून गेले आणि राष्ट्रवादीची जास्त घसरगुंडी झालेली आहे. मग ही परिस्थिती कशी सुधारणार आता? एकदम अचानक लोकसभेला लाभ होणार आहे का तुम्हाला? घटनाक्रम सारखे बदलत राहतात. राजकारणाचं कालचं चित्र आज दिसेल असं कधी दिसत नाही, ते रोज बदलत राहतं. त्यामुळे मागच्या घटनाक्रमाच्या काय दुवे असतील कच्चे, नाही तर काही चुका असतील त्या आत्ता राहिलेल्या नाही. आजही ताईंच्या भोवती एक चांडाळ चौकट आहे की ती जे नवीन माणसाला घुसून देत नाही, ताईंना चुकीची माहिती देतात आणि त्यामुळे हा निवडणुकीत एकंदरीत परिणाम ताईंना भोगावा लागतो. सासवड असेल, जेजुरी असेल, निरा असेल, या सर्व ठिकाणी ताईंची दिशाभूल केली जाते आणि कार्यकर्ते, प्रामाणिक कार्यकर्ते, विशेषतः तरुण कार्यकर्ते हे बाजूला ठेवले जात आहेत. याबद्दल आपलं काय मत? तुमच्या म्हणण्याला काही दुरावास खरा असेल असं मी मानतो थोडं, पण तरी आज ही वेळ नाही या सगळ्या गोष्टींच्या विषयी चर्चा करण्याची. आज माझ्या दृष्टीनं सगळ्यांची मोठ बांधणं आणि सगळ्यांनी एका जीवानी राहणं एवढाच भाग राहतो. त्याचे परिणाम कार्यकर्त्यांनी भोगले. अनेक कार्यकर्ते भुईसपाट झालेत, लक्षात घ्या. अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून गेलेत, अनेक कार्यकर्त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. मग आता ही सर्व माणसं एकत्र करणं अतिशय अवघड आहे. गुळूंच्या सारख्या गावामध्ये आपण पाहिलं, लक्षात घ्या की साहेबांनी कोट्यावधी रुपयाचा निधी दिला, तिथं उमेदवाराला पंचायत समितीवर 127 मतं पडावी. ही दुर्भाग्याची बाब आहे. स्थानिक पातळीवर काय मतभेद होते, उमेदवार थोडा चुकीच्या दृष्टिकोनातून काय व्हायला लागले म्हणून खरं तर ह्या गोष्टी घडल्या. सातत्याने ह्या चुका घडल्या ना. अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आमच्या तालुक्यात चांगली आहे आणि ज्या चुका झाल्या त्या वरिष्ठांच्या कानावर नंतर घालून ते दुरुस्त होतील. पण आज ती परिस्थिती अशी आहे की जर आपण एकमेकाच्या चुका काढत बसलो, एकमेकाचे दोष काढत बसलो तर तीच गोष्ट मात्र लोकसभेला दुरुस्त कधी करणार तुम्ही? ती वेळ आहे, ती वेळ आल्यानंतर आता मी तुम्हाला हेही सांगतो, लक्षात घ्या की या तुमच्या हेरदाव्यामुळे त्याचा फटका सुप्रियाताईंना बसलाय. हे आज जरी तुम्ही सुधारणार नसणार, खरं मान्य करणार नसणार, सुप्रियाताईच्या कानावर घालणार नसणार, तर ही परिस्थिती अतिशय गंभीर होणार आहे. तोच ह्या सगळ्या घटनाक्रमांचा फटका सुप्रियाताईंना बसणार नाही ह्याचीच काळजी घ्यायचं बऱ्याच लोकांचं नाही तर कार्यकर्त्यांचं चाललेलं आहे. सामान्य माणसाला असं वाटतं की तुमच्या राजकीय कुरघोड्या ह्या म्हणजे तुमच्या महत्वाकांक्षा आहेत, त्या महत्वाकांक्षाचा बळी तुम्ही आम्हाला देऊ नका, अन्यथा नेत्यांनाही देऊ नका. आता हे ज्यावेळेस सुप्रियाताईंचा दौरा तयार करताना देखील स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. गुळूंच्या गावामध्ये पवारसाहेब पूर्वी काय करायचे, विरोधक निवडणूक आली की पार्लमेंटची विरोधकांच्या घरी जाऊन पहिले चहा प्यायचे. ते आपलीच माणसं आहेत, 5 वर्ष आपण त्यांचं काम करतो, विरोधी पक्षाच्या लोकांना नाही. यावर सुप्रियाताईंना दिशाभूल केली जाते. त्यांच्या घरी जाऊ नका, त्यांच्या घरी जाऊ नका, त्याला फोन करू नका. याबद्दल तुमचं काय मत?
तिथं आता नारायण भाऊ आहेत, कांचन निगडे आहेत, संतोष निगडे आहेत, अशी बरीच एक टीम तिथं चांगली झाली आहे नव्या जुन्याची. हे जे तुम्ही म्हणताय त्यात काही जरी तथ्य असलं तरी आम्हाला त्याच्यावर आता काही भाष्य करता येणार नाही. आमच्या दृष्टीने नेरेसारखं गाव घ्या तुम्ही, हे चव्हाणांचं गाव म्हणून ओळखलं जातं. ग्रामपंचायत तुम्ही सरपंच होता, त्यामध्ये लक्ष्मीदादा सरपंच होते, तुम्ही स्वतः बांधकाम कमिटी सभापती होत्या, तुमच्या भाऊजाई सभापती होत्या आरोग्य समितीच्या. मग एवढं एक संघ तुम्ही साथ देऊन देखील आज चव्हाण मात्र पक्षापासून फार बाजूला दिसतात. एकंदरीत चित्र असं दिसतंय. पण चव्हाण एकदा दत्ता चव्हाणला बाजूला केलं, तुमचे 500 कार्यकर्ते होणार ना. तुम्ही आज सांगताय सुप्रियाताईंना मतदान करा, पण ते कार्यकर्त्यांची मनं दुभंगलेली जी आहे ती एक संघ कशी होणार? चव्हाण कुटुंब यांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर म्हणजे साहेब राजकारणात आल्यापासून चव्हाण कुटुंब त्यांच्या बरोबर आहे आणि सगळ्यात चढ उतारात आले. पवार फॅमिलीला चढ उतार आले आणि चव्हाण कुटुंबियाला आले, तरी त्यांनी त्यांचेच काही संबंध नाही तर नाती तोडलेली नाही. काही गोष्टी सध्या सर्व काकडे मंडळी त्यांच्या जवळ आले, त्यामुळे चव्हाणांचं महत्व कमी झालं असं वाटतंय का तुम्हाला? नाही, काही प्रसंगाला कमी जास्त झाल्याचा विचार करता त्यांच्या गरजा आजच्या अशा आहेत की त्यांना आज मतदान पाहिजे आणि जी माणसं त्यांना कट्टर विरोधक होती ती आज पक्षात सामावली घेतली गेली आहे. त्यामुळे त्यांना मान देणं हे सुद्धा आज गरजेचं आहे. विरोधकांना बरोबर घेणं हे कामच आहे, लक्षात घ्या. परंतु स्वतःची माणसं वाऱ्यावर सोडून द्यायची का? राजकारणात भावनेला महत्व नाही असं मानलं जातं असं सगळीच म्हणतात. आम्ही आमची ताकद नाही तर आमचे जे काय आहे ते आम्ही सिद्ध करायला पाहिजे. त्याच वेळेस या चव्हाण कंपनीला मानतील, अन्यथा नातं तर कायम राहतं. पण उमेदवारी देण्याच्या बाबतीत, राजकारणाच्या मतदानाच्या बाबतीत हे आम्ही सामान्य माणसाची असणारी आमची नाळ आणखी भक्कम करू. पण चव्हाण कुठं पराभूत झाले? तुम्हाला पंचायत समिती, जिल्हा परिषद तुम्हाला तिकीट दिलं, तुम्ही पराभूत झालाय का? आम्ही पराभूत झालेलं नव्हतो आणि होणारही नाही पुढे. काय तुम्हाला नाकारलं जाते? आता हा जो मतदारसंघ सगळा आहे तो प्रत्येक गाव न गाव जी सगळ्या जाती धर्माची माणसं ह्या चव्हाण आडनावाला चिकटलेली आहेत आणि ती गेले 50 वर्षाची आहेत, 1 आणि 2 दिवसाची नाही. त्यामुळे त्यांची नाळ तुटलेली नाही. त्यांचे काय आमच्यावर जे जबाबदारी आहेत नाही ते त्यांची काही बंधनं आहेत ते आम्ही तोडलेली नाही. ते आमच्या आणि आम्ही त्यांच्या ऋणात कायम राहणार आहोत आणि तेच संघटना आमची पवार फॅमिलीच्या आणि लोकसभेला सुप्रियाताईंच्या पाठीमागं निश्चितपणाने आम्ही उभी करू. त्या बाबतीत जे काही बारीक सारीक लहान गोष्टी इकडे तिकडे झालेल्या असतात त्याचा कुठलाही उपाय आम्ही आत्ता तरी करण्याच्या मनस्थितीत नाही. आमच्या दृष्टीनं सुप्रियाताईंना हा मतदारसंघ नाही तर जेजुरीच्या खालचा जो जीवर मांडकी सुद्धा त्या वीरपरींच्या मतदारसंघातला आहे, नाही तर पुरंदर तालुक्यात जास्तीत जास्त मतदान होईल. यासाठी आम्हाला काय करता येईल, यासाठी काय करायला पाहिजे, याच बाबतीत आम्ही सध्या आता विचार करतो आहोत. भारतीय जनता पक्षानं बारामतीत कोणत्याही परिस्थितीत कमळ फुलवणार अशा प्रकारची घोषणा केलेली. त्यांनी सर्वे केलाय की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुरंदरमध्ये मागील निवडणुकीमध्ये सुप्रियाताईंना मतदान घटलेलं आहे. जे अजितदादा पवार साहेबांना लाखोचं मताधिक्य मिळायचं, सुप्रियाताई काठाव पास झालेत मागच्या निवडणुकीत. सुप्रियाताईंचा संपर्क आहे, सुप्रियाताई काम चांगलं करतात, संसदरत्न मिळाले, परंतु त्यांचा खासदार पट 25 कोटी आहे, तो 12.5 कोटीच खर्च झालाय. त्यांचा मतदारसंघामध्ये दौरा झाला दर आठवड्याला की मतदारसंघाची संख्या, मतदानाची संख्या घटतच चाललेली आहे. म्हणजे उलटा प्रभाव पडत चाललेला आहे. ताईंचा संपर्क आहे पण त्याचा उलटा परिणाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षाला सोडून चाललेत. टेकवडे कुठं मतदारसंघात दिसत नाही, अशोक ओवाळ दिसत नाही, राहुल शेवाळे पक्ष सोडून चाललेत, अनेक पक्षाचे कार्यकर्ते घरी बसायला, अनेकांनी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश घेतलेला आहे. सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांना विचारत नाही. ज्येष्ठ नागरिक पक्ष सोडून चाललेत तर घरी बसलेत, काही मंडळी पटत नाही. तर याबद्दल आपली भूमिका काय? माझे आमदार अशोक टेकोडे म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत चांगलंच काम केलं. त्यांचा संपर्कही चांगला आहे. काय बाबतीत जे बोलायचं आहे ते वरिष्ठ त्यांच्याशी बोलील, ती संघटना त्यांची मदत करण्यासाठी. साहेब म्हणले एक गडी बोलून येत नाही. गडी ह्याचा अर्थ तो आपला माणूस आहे, घरचा माणूस आहे, ह्या दृष्टिकोनातून ते बोलले असतील की बाबा एक आपला घरी गडी असं नाही म्हणता येणार मला. माझ्या दृष्टीने म्हणजे कुटुंबातला आमचा माणूस आहे तो आज दिसत नाही असं त्यांच्या बोलण्यातल्या भावना असतील. मला त्या बाबतीत सांगायचं नाही. सुप्रियाताईंच्या बाबतीत नाही तर बीजेपीच्या बाबतीत सांगतो मी. भारतीय जनता पक्षाचा माणूस एकदा निवडणुकीला उभा राहिला त्यावेळेस पाहिल्यानंतर कुणी पाहिला का तर नाही पाहिला. याचाच अर्थ जनतेच्या मनात पवारांच्या विरोधात द्रोह आहे. तुम्ही जनता का नाराज आहे तुमच्या विरोधात? सुप्रियाताई सारख्या व्यक्तीच्या विरोधात जनता का मतदान करते याचा विचार तुमचा पक्ष कधी करणार आहे? नकारात्मक ह्या भावना कुठल्याही बाजूनी तुम्ही बघितल्या तर राहणार आहेत. म्हणजे कुणाच्याही बाजूने आज तुम्ही सुप्रियाताई इतक्या काम करतात, इतक्या संपर्क ठेवतात, कळत न कळत काय माणसं जर न कळत त्यांचं आपलं काम झालं नाही
नाहीतर नकारात्मक भावना त्यांच्या मनात निर्माण झाल्या तर ते मतदान विरोधकांना होऊ शकतं. पण ह्याचा अर्थ एखाद्या पक्षाला ते मतदान झालं तर ते त्यांचं कर्तृत्व नाही, आपल्या नकारात्मक भावना तिकडे पोहोचलेल्या असतात. आणि जगातल्या कुठलाही देव सुद्धा सगळ्या माणसांच्या शंकेचं निरसन करायला अशी परिस्थिती नाही. त्यामुळे आज सुप्रियाताईंना मागच्या वेळेचं ना आत्ताच्या जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांचा संपर्क आणि असणारे बाकीचं काही जे कॉन्टॅक्ट आहे त्याचा फायदा नक्की होईल सुप्रियाताईंना असं मला वाटतं. पवार साहेबांच्यावर विश्वास निष्ठा ठेवणारी जी ज्येष्ठ मंडळी आहे ती आज पूर्ण शांत आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा आम्ही आता सर्वे घेतो गेली 15 दिवस झाले, ती पूर्ण शांत आहेत, काही बोलत नाहीत, तुमच्यासारखे विरोधी मतही व्यक्त करत नाहीत, परंतु ते मात्र या प्रवाहात नाही. याबद्दल आपल्याला काय? काळ बदललाय, नवीन पिढी ह्या राजकारणात सगळी येईल. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता नवीन पिढीला एकदा वाव घेतला तर जुन्या माणसाला सहजपणानं वाटतं की तुम्ही मला विचारत नाही काय, आणि जे तुम्हाला वाटतं की दुरावा झालेला आहे तर ह्या एवढ्या 4-2 दिवसात वरिष्ठ सगळी त्यांच्याशी भेटतील. आम्ही सुद्धा त्यांच्या पाया पडायला तयार आहोत. तरुण मंडळी दिसेना त्यांच्या प्रचार दौऱ्यात आपण ते एकंदरीत पाहिलं की कोण तरुण मंडळी जी नेहमी येतात. मी गेली 15 वर्ष पाहतोय जवळून की साहेब आले, सुप्रियाताई आल्या, अजितदादा आल्या की एक 25 जणांची टोळी आहे, ती स्टेजवर जाऊन बसते, साहेबांच्या अवतीभोवती फोटोत येतात. परंतु ते साहेबांची गाडी गेली, सुप्रियाताईंची गाडी गेली, अजितदादांची गाडी गेली की ती सगळी जनतेकडे पाठ फिरवतात, एकमेकाची उणीधुणी काढतात, प्रत्येकाची चेष्टा करतात आणि त्यामुळे पक्ष दुबळा झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हे सगळं सांगताना तुम्ही एक गोष्ट सांगितली की साहेबांच्यावर जीवापाड प्रेम करणारे हे माणसं या तालुक्यात आहेत. त्यामुळे ह्या ज्या लहानसहान गोष्टी सगळ्या आहेत, पण त्यामुळं मी काय सांगतोय, साहेबांच्यावर प्रेम करताना जनतेवरही प्रेम केलं पाहिजे ना, कार्यकर्त्यावरही प्रेम केलं पाहिजे. कार्यकर्त्याची निवडणूक ग्रामपंचायतीची असते, जिल्हा परिषदेची असते, पंचायत समितीची असते, विधानसभेची असते. या निवडणुकांचं कार्यकर्त्याला तुम्ही ताकद दिली नाही, तो पडला, नगरपालिकेला तो पडला, ग्रामपंचायतीला पडला, तो पक्षाच्या वतीने लढला पडला, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याची काय वाईट अवस्था आहे? त्याला वाऱ्यावर सोडून दिलंय तुम्ही. तुम्ही म्हणताय तसं काही गोष्टी घडल्या असतील, पण ह्याचा अर्थ माणसाची गरज नाही त्याला सोडून दिले असं होत नाही. का तर माणसांची गरज राजकारणात 100% लागतेच, फक्त प्रत्येकाची गरज वेगळी राहते. सासवड मध्ये मी तुम्हाला सांगतो, सासवड शहरचा अध्यक्ष कधी कोण बदलतंय आणि कधी कुणाला नेमलं जातं याचा तपासच लागत नाही. पक्ष संघटनाचं असं काम करायला लागले. मला सांगा, राहुल शेवाळ्यासारखा माणूस बारामतीचा निरीक्षक होता, युवकांचा अध्यक्ष होता, त्याने टँकर वाटप केले, कॉम्प्युटर वाटप केले, वाया वाटप केले, पेन्सिल वाटप केले, अनेक कार्यक्रम केले, संभाजी महाराजांचा मोठा कार्यक्रम केला, ओवाळांनी अनेक शाळांना देणग्या दिल्या. ही माणसं आज कुठेच दिसत नाही. अशोक ओव्हाळ आणि राहुल शेवाळ्यांनी 100% चांगलं काम केलेलं आहे, ते आता दिसत नाही. ते गवड्यांनी काही वाईट काम केलंय का? नाही, एकदम चांगलं काम केलंय. की महागडी काय दिसत नाही? मी तुम्हाला सांगितलं की तालुक्यातल्या राजकारणाच्या ज्या जिल्हा परिषदच्या वेळेस उलटापालटी झालेल्या होत्या त्यावेळेस एकदम टोकाच्या मतभेदाच्या काही गोष्टी झाल्या. दत्ताबा, तुमचाही सहभाग पुढाकार दिसत नाही आम्हाला. तुम्ही ज्या पद्धतीने पूर्वी आक्रमक होता पक्षाच्या बाबतीत, पक्षाची भूमिका कुठेही मांडत असताना आज तुम्हाला व्यासपीठावर स्थान दुय्यम स्वरूपाचं मिळतंय, असं चित्र आम्हाला पाहायला मिळतंय. कार्यकर्त्यांचं मत आहे, तुमचं काय मत आहे? आज ठरवलेलं उद्या ठरवता येत नाही, त्यामुळे काळ ह्या सगळ्या गोष्टी ठरवत असतात. त्यामुळे आज तुम्हाला जरी एखादा कमजोर माणूस दिसला, नाहीतर एखाद्याला वाटलं की कमजोर माणूस नाही बाजूला तुम्हाला, हा आमचं म्हणणं काय, तरी ती परिस्थिती उद्या राहत नाही. परंतु आज हे चित्र वाईट आहे ना. तुमच्या मागे जो तरुण वर्ग आहे त्यांची मनोभंग होतो, त्यांची उमेद जाते, त्यांचा जो उत्साह आहे तो संपतो, मग तो फार काळ टिकवता येत नाही. लक्षात, पक्षापासून तरुण तरुणी बाजूला गेल्यानंतर पुन्हा जवळ करणं अतिशय अवघड आहे. लक्षात, एकाच्या बाबतीत पाठीवर हात टाकला तर दुसऱ्यालाही वाटतं की त्याच वेळेस माझ्या पाठीवर हात टाकावा, पण तिसऱ्यालाही वाटतं, पण हात तर मात्र दोनच राहतात. बेरीज करावी, आपण विचार बेरीज करताना वजाबाकी करायची गरज नाही ना. सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आहेत असं मी जरी गृहीत धरलं तर आजची परिस्थिती बघता सुप्रियाताईंना जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जे काही करावं लागेल त्या बाबतीत मात्र आमचं आहे. अशोकाबा ओव्हाळ, अशोकराव टेकोडे, नाहीतर राहुल शेवाळे यांनी ह्या तालुक्यात चांगलंच काम केलेलं आहे. या प्रक्रियेत बाजूला आहे. ह्या प्रक्रियेतून बाजूला गेलेले नाहीत, फक्त काही कारणास्तव ते शांत आहेत. तुम्हाला काही कालांतरानंतर हीच माणसं तुम्हाला ह्या प्रक्रियेत दिसतील, जीवापाड काम करताना दिसतील. त्यांना बाजूला ठेवलंय का राखीव ठेवलंय? बाजूला ठेवलं असं म्हणता येणार नाही. काही राखीव झाले ते ऐन टायमाला काढणार असं नाही, ते राखीव मध्ये येणार नाहीत. ते प्रमुख माणसं आहेत, त्यांना राखी आला असं म्हणता येणार नाही आम्हाला. ते प्रमुख आहेत. पुढच्या सगळ्या खिंडी आणि लढाई लढण्यासाठी ही माणसं ताकदीची आहेत, क्षमतेची आहेत, त्यांचा संपर्कही चांगला आहे. डॉक्टर दुर्गड्यांची ज्यांनी शिफारशी केल्या, भांडून तिकीट आणलं, त्याच माणसांच्या गावामध्ये विधानसभेला मतदान कमी झाले, पक्षाने काही कारवाई केली नाही. अजितदादांचा असा होल्ड होता, साहेबांचा असा, कोणाची हिंमत नव्हती
आज पक्ष वाऱ्या सुटल्या का झाला, कोणी कसंही काम करतंय, जो बंडखोर आहे तो पक्षाच्या ताब्यात, पक्ष त्यांच्या ताब्यात दिला, अशी अवस्था झाली, असं प्रामाणिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मत. नाही, काहींचं असू शकतं तुम्ही म्हणता तसं मत, पण माझं तसं मत नाही. का तर इकडं पक्षाकडं आपण नवीन माणसं घेतली की वैचारिक मतभेद होऊ शकतात आणि वैचारिक गटबाजी होऊ शकते, पण ह्याचा अर्थ वरिष्ठांना ते पाहिजे असतं असं नाही. वरिष्ठांच्या दृष्टिकोनातून हे सगळेच जाणते अजाणते माणसं सगळी कौटुंबिकदृष्ट्या आपल्याला गरजेची आहेत. पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताई हे राज्याचं देशाचं नेतृत्व करतात. अजितदादा मुख्यमंत्री व्हायला निघाले, सुप्रियाताई कदाचित देशाचं नेतृत्व करतील साहेबांच्या नंतर. एवढं मोठं विजन असतानाही पुरंदर तालुक्याकडे एवढं दुर्लक्ष का? तर सुप्रियाताई तुम्हीच सांगितलं की 8 दिवसाला 15 दिवसाला महिन्याला येत असतात. रिझल्ट काय दिसत नाही? रिझल्ट आता हा रिझल्ट मतदानाच्या रूपाने तुम्हाला सासवड नगरपालिकेमध्ये तुम्हाला सांगतो, तुमची सर्व माणसं शिवसेनेबरोबर गेली. जेजुरी नगरपालिकेत काँग्रेसनं मागच्या वेळेस सोमेश्वर कारखाना निवडणुकीमध्ये तुम्हाला पाठिंबा दिला, त्यामुळे सोमेश्वर कारखाना काठावरनं तुमचा जिंकला, नाही तर गायवर आला होता. तरी पण कारखाना, पण त्यानंतर तुम्ही सासवडला, जेजुरीला शिवसेनेला साथ देण्याचा प्रयत्न केला. याबद्दल तुमचं काय नाही? ते निर्णय आहेत ते सगळे वरिष्ठ पातळीवर कसे झाले मला आता सांगता येणार नाही. माझ्या दृष्टीनं संजय जगतापांनी कारखान्याला मदत केली आणि कारखाना पवार कुटुंबियाच्या विचाराच्या ताब्यात आहे म्हणून आपण शेतकरी इथला सुखी आहे. त्यामुळे संजय रावांच्या बाबतीत जे बोलणी होतील ते वरिष्ठ बोलतील, दादा, ताई, साहेब बोलतील, त्या बाबतीत मी भाष्य करणार नाही. ते सुद्धा हे तर खरं आहे का नाही, त्यांनी कारखान्याला मदत केली, हे मान्य. त्यामुळे निदान कारखाना वाचला तुमच्या ताब्यातून, नाहीतर माळेगाव नंतर सोमेश्वर सुद्धा काठावर आला होता. मी एवढंच सांगू शकेल की त्यांनी मदत केलेली आहे आणि ते चांगल्या विचाराला मदत केलेली आहे. मी त्या बाबतीत त्यांना धन्यवादच देतो की कारखाना चांगला राहिल्यामुळे आपल्याला सभासदांना 4 रुपये चांगला भाव मिळायला लागलेला आहे, त्यामुळे त्यांचा आभारच मानायला पाहिजे. खासदार सुप्रिया सुळे यांनी काम करून देखील स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांच्यामुळं तालुक्यात राष्ट्रवादी झिरोवर आलेला आहे, राष्ट्रवादीची मोठी अधोगती झालेली आहे. आता सुप्रिया सुळेंना मतदान वाढीसाठी आपण काय करणार? वाडी वस्तीवर आमच्या आता मिटिंग चालू झालेल्या आहे, संपर्क चालू आहे आणि जरी काही वैचारिक थोडी किरकोळ मतभेद असतील तर संबंधित माणसाला सुद्धा वरिष्ठ म्हणून माझ्यासारखा सुद्धा कुणाच्याही घरी जाऊन हात जोडायला काहीच हरकत नाही. जर कुणाला वाटत असेल की हे चुकलेत, हे बरोबर आहे, तर प्रत्येकाने 2 पावलं मागं सरकून आपण सुप्रियाताईंना कसं जास्तीत जास्त मतदान होईल या बाबतीचा विचार आपण करायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून तालुक्यातली सगळीच जे ज्येष्ठ आहेत, जे आपल्याला प्रमुख म्हणून म्हणतात, ती सगळीच माणसं कामाला लागलेली आहेत. आणि जे काही कच्चे दुवे राहिलेले असतील, तुम्ही आता अशोक आबांचं नाव घेतलं, अशोकराव टेकोड्यांचं नाव घेतलं आणि इतरांचीही तुम्ही आता नावं घेतली, तर त्या माणसांना वरिष्ठही संपर्कात आहेत, आम्ही सुद्धा आमच्या परीने संपर्कात आहोत. पण प्रत्येकाच्या या तिघांच्या नंतर तुमचं चौथं नाव पुरंदर तालुक्यात तरुण वर्ग घेतोय की दत्ताबाला सुद्धा, दत्ताबासारख्या नेत्याला सुद्धा डावललं जाते की ज्याने एकेकाळी तालुक्यामध्ये पुढाकारानं लढाई लढत होता, कार्यकर्त्यांची कामं करत होता, या नेत्याला देखील बाजूला ठेवलं जात आहे, असं तरुणांचं मत आहे. आपल्याला काय वाटतं? काही बाबतीत जरी आम्ही बाजूला राहिलो असलो, नाही तर थांबलो असलो, नाही तर दिसत असलो, तरी पवार कुटुंबियांनी कितीही बाजूला जाऊन उभं राहा म्हणलं तरी आम्ही राहू शकतो आणि आमच्या आयुष्यात त्यांच्याच बरोबर आम्ही शेवटपर्यंत राहणार आणि त्यांचंच काम करणार. उद्या राजकारणात आणखी काय त्यांची गरज वाढली आणि बाजूला बसायची वेळ आली तर आम्ही कुटुंबात घरी बसू, पण राजकारणात दुसऱ्या पक्षाचा विचार कधी आमच्याकडनं होणार नाही. आजची फक्त आमच्या डोक्यात एकच विचार आहे की लोकसभेला सुप्रियाताईंना जास्तीत जास्त मतांनी कसं निवडून देता येईल, आपला भाग, परिसर, तालुका ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना कसं चांगलं मतदान होईल. आणि त्या मतभेदाच्या काही गोष्टी असतील तिथं मात्र कुठलाही मान अपमान आम्ही बाळगणार नाही, तो पाळणार नाही. तिथं कुठल्याही गोष्टीत आम्ही 2 पावलं आमची मागच असतील. आणि ताईंना मतदान कसं जास्त होईल, इतक्या कर्तृत्ववान की ज्यांनी संसदेत कित्येक वेळा आपण बघितलं पुरस्कार घेतले, देशाच्या नाही जागतिक पातळीवर संसदेचं काय प्रतिनिधित्व करावं लागतंय आपल्या देशाचं म्हणून, ज्या विनोद त्यांनी बोलायचं प्रतिनिधी म्हणून आपल्या म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं, त्या तिथं बोलल्या, भारताच्या वतीनं त्यांनी काही म्हणणं मांडलं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता एखाद्या लहानशा गोष्टींचा विचार करून आपण ह्या कर्तृत्वान माणसांच्या पाठीशी जर थांबलो नाही तर आपण करंट ठरवू असा फरक मला मी म्हणतात ते 100% खरे आहे. परंतु अशा ताईंचा प्रचार दौऱ्याचं नियोजन देखील नीट केलं जात नाही. त्यांना कुठं जायचं, टाइम टेबल त्यांचं कॉलेप्स होते, त्यांना विश्वासात घेतलं जात नाही, ताईंना कुठेही उतरवलं जाते, एक कार्यक्रम डबल केला जातोय. ही ताईंची एक प्रकार टिंगल होत नाही का? असं काही घटना घडल्या असतील की कार्यकर्त्यांना वाटतं की जरी काही घटना झालं
तरी आपल्याकडनं परत ते ताईंच्या हस्ते करून घ्यावं, का तर ते वरिष्ठ माणसं आहेत, त्यांच्या हस्ते करून घ्यावं, असं कार्यकर्त्यांच्या काही भावना राहतात. आणि त्या ज्या तुम्हाला वाटत असेल की जिथं चुकलंय तिथं बरोबर आहे, ते लक्षात येईल तसं ते दुरुस्त केलं जाईल. करतोय म्हणून चुका होत राहतात. त्यामुळे जे काही चुका राहिल्या असतील, काही दुवा राहिल्या असेल, तर दुरुस्त करत पुढे जाऊन ताईंना कसं चांगलं मतदान होईल याच बाबतीत आम्ही सगळे ते आता विचारत आहोत. धन्यवाद दादा दत्ता.